जालन्याच्या गज केसरी स्टील कंपनीत झालेल्या अपघातात 34 कामगार झाले जखमी। अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांची माहिती। 15 कामगारांना झाली किरकोळ दुखापत। 12 कामगार 30 ते 35% भाजले गेले। 7 कामगार 65% जास्त भाजले गेले। त्यांना छत्रपती संभाजीनगर इथं उपचारासाठी पाठवण्यात आले। घटनेची चौकशी करून कारवाई केली जाणार। अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांची माहिती। स्टील भट्टीची व्यवस्थित देखभाल न केल्याने भट्टीत स्फोट झाला। कामगार नेते अण्णा सावंत यांची माहिती। कामगारांना सुरक्षा कपडे नसल्याने त्यांचे अंग भाजले गेले। अण्णा सावंत, संबंधित व्यवस्थापनावर शासनाने तत्काळ कारवाई केली पाहिजे। कामगार संघटनेचे अण्णा सावंत यांची मागणी। जालन्याच्या गज केसरी स्टील कंपनीत झालेल्या अपघातात 34 कामगार जखमी झाले असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी दिली। स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात 15 कामगारांना किरकोळ दुखापत तर 12 कामगार 30 ते 35% भाजले गेलेत, असं मेत्रेवार म्हणाले। 7 कामगार 65% जास्त भाजले गेले। त्यांना छत्रपती संभाजीनगर इथं उपचारासाठी पाठवण्यात आलं असून या घटनेची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार म्हणाले। स्टील भट्टीची व्यवस्थित देखभाल न केल्याने भट्टीत स्फोट झाला असं कामगार नेते अण्णा सावंत यांनी आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजेच्या दरम्यान म्हटलंय। कामगारांना सुरक्षा कपडे नसल्याने त्यांचं अंग भाजलं गेलं असं सांगत संबंधित व्यवस्थापनावर शासनाने तत्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी कामगार संघटनेचे नेते अण्णा सावंत यांनी। काय घटना घडली मॅडम आणि आपण आज पाहणी केली दवाखान्यामध्ये, गज केसरीची काही दुर्घटना झाली, काय सांगाल? एक 34 कामगार आहेत टोटल जे जखमी झालेले आहेत। त्यातले 15 कामगार जे आहेत त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे। त्यांचं प्रथमोपचार केलं आणि त्यांना आता डिस्चार्ज दिलेला आहे। 12 कामगार असे आहेत की त्यांना 30 ते 65% बर्न झालेले आहेत तर ते आता ओम हॉस्पिटलमध्ये सध्या आहेत। आणि 65च्या पुढचे जे आहेत 7 कामगार असे आहेत की त्यांना 65%पेक्षा जास्त इंजुरी झालेली आहे। त्यांना आपण संभाजीनगरला हलवलेलं आहे। कारवाई वगैरे काय करणार आहात का? हो, सदरील घटनेची चौकशी करण्यात येणार आहे आणि मग त्याच्यावर FIR वगैरे पण प्रक्रिया सुरू आहे त्याची। औद्योगिक कामगार विभागाचे जे आमचे अधिकारी आहेत ते सर्व त्याचा FIR वगैरे नोंदवतात। मूळ मार्गावर गुन्हा दाखल होईल का? ते आता सर्व चौकशी अंती कळेल की नेमक्या याच्यात कोणाचा दोष आहे किंवा कशी घटना घडली हे सर्व आता चौकशी अंती स्पष्ट होईल। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल। अण्णा, मला हे सांगा की आता ही जी घटना घडली, काय प्रतिक्रिया कामगार संघटना म्हणून आता? हे बघा, इथं गज केसरी कारखान्यामध्ये, स्टील कारखान्यामध्ये दुपारी 1च्या सुमारास एक मोठा भट्टीमध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये 34 लोक कामगार 34 जखमी झाले। त्याच्यामधले 14 कामगार अति गंभीर आहेत। त्यातले 7 संभाजीनगरला पाठवलेले आहेत। या ठिकाणी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये 7 कामगार ICUमध्ये आहेत आणि बाकीचे कामगार ट्रीटमेंट घेत आहेत। भट्टीमध्ये जो स्फोट होता ते वेळेवर मेंटेनन्स न केल्यामुळे आणि जे आजूबाजूला जे काम करतात कामगार त्यांच्यावर ते स्फोट झाल्यानंतर जे उकळलेलं जे लोखंड आहे ते त्यांच्या अंगावर पडलेलं आहे, त्याच्यामुळे ते भाजलेले आहेत काम। जर त्या कामगारांना सुरक्षा असती, खरं पाहिलं असता भट्टीच्या जवळ काम करणाऱ्याला, आजूबाजूला काम करणाऱ्याला सुरक्षा हा कायद्यामध्ये दिली। त्यांच्याकडे सुरक्षा कपडे नसल्यामुळे त्यांचे अंग भाजलेले आणि म्हणून ते जखमी झालेले आहेत। हा मोठा स्फोट आहे आणि संघटनेची भूमिका अशी आहे की ह्या व्यवस्थापनावर शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे। मूळ मार्गावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार का तुम्ही? मूळ तेच सांगून आलो मी। व्यवस्थापन म्हणल्यावर सर्वच आले त्याच्यावर मनुष्य हे जे काही गंभीर जखमी झालेले आहेत तो त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी संघटनेची मागणी आहे। आणि टोटल 34 लोक जखमी झालेले आहेत, 14 लोक गंभीर आहेत आणि 20 लोक ट्रीटमेंट घेत आहेत आणि 7 लोक ICUमध्ये। खरं पाहिलं असता ह्या स्फोटाचे कारण काय आहेत तुम्हाला आणखी सांगतो। भट्टीचे मेंटेनन्स न होणं, कामगारांना 8 तासापेक्षा जास्त काम देणं, जास्ती जर काम 16 घंटे जर काम केला कामगार तर तो ज्या अति कामामुळे तो त्याला वेळेवर व्यवस्थित काम करू शकत नाही आणि मग त्या अशा वेळेस ते स्फोट होत असतात। म्हणून संघटनेची भूमिका आहे
व्यवस्थापन ताबडतोब कारवाई करावी आणि ह्या कामगारांना नुकसान भरपाई द्यावी. आणि यांचं हे बिहारमधून आलेले आहेत, काही यू पीमधून आलेले आहेत हे कामगार 2-2, 3-3 वर्षापासून काम करतात. पण ह्या कामगारांना जे कामगार विषयक कायद्यामध्ये ज्या काही सोयी सवलती आहेत, तरतुदी आहेत, त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून ही सर्व अंमलबजावणी शासनाने, जिल्हा प्रशासन असेल, महाराष्ट्र शासन असेल आणि आपले लोकप्रतिनिधी असतील, या लोकांनी खरं पाहिलं असता ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे दुर्लक्ष होतं शासनाचं, म्हणून असे गंभीर अपराध घडतात.